नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नवऱ्याचा बायकोच्या चारित्र्यावर संशय, रागाच्या भरात केला बायकोचा खून। ही घटना देवगड जवळील महाळुंगे धनगरवाडी येथे घडली असून तेथे राहणारे सुनील सदानंद पेडणेकर हे काही वर्षापासून मुंबई येथे त्यांची बायको व मुलासह राहण्यास आहेत। तेथे ते मेडिकलचे दुकान चालवत होते। 2022मध्ये नवीन घर बांधल्याने ते आपली पत्नी सुप्रिया आणि मुलगा सिद्धेश्वर यांच्यासह ते राहण्यासाठी आले होते। त्यांची पत्नी सुप्रिया ही महाळुंगे धनगरवाडी येथे येऊन देवऋषीपणा करू लागली। तिच्याकडे आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोक समस्या घेऊन येत असत। सुप्रिया मात्र देवऋषीपणा करताना कोणालाही लुबाडत किंवा फसवत नव्हत्या। त्या आपल्याकडे येणाऱ्या भक्तांना विनामूल्य सेवा देत असल्याने त्यांच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या भक्ताची रीघ लागली होती। सुनील यांचा मुलगा सिद्धेश हा ग्राफिक डिझायनर असल्याने त्याचे कामही बऱ्यापैकी चालले होते। मात्र सुनील पेडणेकर यांनी मुंबईतील मेडिकल दुकान बंद केल्याने ते गावी रिकामेच राहत होते। त्यांच्या लग्नाला 27 वर्षे झाली होती। त्यांचा मुलगा सिद्धेश हा 24 वर्षाचा झाला होता। तरीही अलीकडे सुनीलच्या डोक्यात आपली पत्नी सुप्रियाच्या चारित्र्याचा संशय डोक्यात येऊ लागला। वास्तविक पाहता हे काही संशय घेण्याचे त्याचे वय नव्हते, पण रिकामे मन शैतानचे घर म्हणतात त्याप्रमाणे सुनीलचेही झाले होते। सुनीलला काहीच काम नसल्याने रिकाम्या डोक्यात नको नको ते विचार येऊ लागले होते। तो आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता। त्याच्या बायकोकडे समस्या घेऊन येणाऱ्या दोघा-तिघाच्या बाबतीत सुनीलला संशय होता। ते सुप्रियाकडे समस्या घेऊन आले की दिवसभर तिच्याशी बोलत बसत। इतर वेळी त्यातील एक 45 वर्षीय तरुण सुप्रिया यांना फोन करत असे। सुप्रिया ही देखील त्या तरुणासोबत मोकळेपणाने बोलत होत्या। त्याच्या समस्या सोडवण्याचा त्या प्रयत्न करत। त्यांच्या मनात त्या तरुणाविषयी काही नव्हते। त्या तरुणाची बायको त्याला सोडून तिच्या माहेरी राहत होती। ती समस्या घेऊन तो सुप्रियाकडे येत होता। आपल्या समस्या मोकळेपणाने सांगत असताना सुप्रिया ह्या त्याला आपुलकीने त्याचे ऐकत व त्याला धीर देत। नेमकी हीच गोष्ट सुनीलला खटकत होती। त्याच्या मनात त्या दोघात काहीतरी शिजत आहे। बहुधा आपली पत्नी आणि त्या तरुणात काहीतरी संबंध असावे अशी शंका सुनील याच्या मनात आली होती। याच शंकेतून सुनील हा रोज दारू पिऊन येऊन सुप्रियाला मारहाण करीत होता। तो तिला म्हणायचा, बंद कर तुझा देवऋषीपणा, तू त्या तरुणाच्या नादाला लागली आहे असे म्हणून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ करत होता। तर सुप्रिया आपल्या पतीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असायच्या। त्याच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळत असल्याने त्याची डोके सणकत असे। त्याला कोणी कितीही समजावून सांगितले तरी त्याचा काही उपयोग होत नव्हता। आपल्या पत्नीने देवऋषीपणा बंद करावा असे त्याला वाटत होते, पण ती देवऋषीपणा बंद करत नव्हती, उलट जोमाने तिचा उद्योग चालला होता। नेमके हीच गोष्ट सुनीलला पटत नव्हती। आपल्या आईवडिलांचे भांडणे बघून आणि तो ती सोडून मुलगा सिद्धेशही कंटाळला होता। 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी सुनील हा दारू पिऊन आला। दारूच्या नशेत घराकडे आल्या आल्या त्याने आपली बायको सुप्रियाला शिव्या द्यायला सुरुवात केली आणि तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली। हे रोजचेच असल्याने त्याच्याकडे तिने दुर्लक्ष करून त्याची बायको सुप्रिया ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यासाठी गेली। सकाळचे 11 वाजण्याच्या सुमारास त्याचे भांडण सुरू झाल्याचे बघून मुलगा सिद्धेश हा बाथरूमला गेला। तो बाथरूमला गेल्यावर काही क्षणातच त्याच्या आईचा जोरात ओरडण्याचा आवाज आला। तसा तो बाथरूम बाहेर आला आणि
घरातील स्वयंपाकघराच्या दिशेने धावला, तेव्हा त्याला दिसले की त्याचे वडील सुनील हे आईला खाली पाडून तिच्या गळ्यावर आणि मानेवर चाकूने सपासप वार करत होते. हे बघून सिद्धेश पुढे आला आणि त्याने वडिलाच्या हातातील चाकू हिसकावून घेत वडिलांना बाजूला ढकलून दिले. सुप्रियाच्या मानेवर आणि गळ्यावर जबर वार झाल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे बघून सिद्धेशने आरडाओरडा करत शेजारच्या लोकांना बोलावून घेतले. शेजारी पाजारी जमा झाल्यावर त्यांनी या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांना दिली. पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती विजयदुर्ग पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस पथक आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी सुनील पेडणेकर याला ताब्यात घेऊन विजयदुर्ग पोलीस स्टेशनला आणले असता त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता आपण केलेला गुन्हा कबूल केला. त्याचा मुलगा सिद्धेश पेडणेकर वय वर्ष 24 याच्या फिर्यादीनुसार सुप्रिया पेडणेकर वय वर्ष 50 हिच्या खूनप्रकरणी सुनील पेडणेकर यांच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.